तर राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी बातमी आहे, कारण राज्यात पुन्हा मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता दिसते आहे। ठाकरे गटाचे 6 खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली। ऑपरेशन टायगरची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होती, मात्र पक्षांतर बंदी कायद्यामुळे खासदारांचं तळ्यात मळ्यात सुरू होतं आणि या कायद्यातून वाचण्यासाठी म्हणून ठाकरे गटाचे 9 पैकी 6 खासदार फुटणं आवश्यक होतं। त्यामुळे खासदारांचं मन वळवण्यासाठी वेळ घेतला गेला। आता अखेर 6 खासदारांचं मन वळवण्यात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला यश आल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे आणि त्यासाठी पडद्यामागची तयारी झाल्याचं देखील सूत्रांनी सांगितलेलं आहे। टायगर राबवतं असं वक्तव्य कुठेही केलेलं नाही आणि मी असं म्हटलं होतं की एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली कुठचंही ऑपरेशन राबवायची आवश्यकता नाही। त्यांनी 2.5 वर्षामध्ये जे प्रामाणिकपणानं महाराष्ट्राच्या विकासासाठी काम केलं आहे, शिवसेना संघटनेसाठी काम केलं आहे, त्याच्यामुळं त्यांच्या ताकदीवर विश्वास ठेवून, त्यांच्या कामावर विश्वास ठेवून अनेक लोक ऑपरेशनशिवाय त्यांच्या संपर्कामध्ये आहेत। आणि मी असं म्हटलं होतं की येत्या 90 दिवसामध्ये 8 ते 10 हे माजी आमदार देखील, उमेदवार देखील, खासदारकीला उभे राहिलेले उमेदवार देखील माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत येतील, याच्यावर आजही माझा विश्वास आणि आजही मी ठाम आहे। तर ऑपरेशन टायगरची चर्चा ठाकरे गटाच्या खासदारांनी फेटाळून लावली। दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन सगळ्या खासदारांनी एकजुटीचा नारा दिला। आमची वज्रमुठ आहे, 100% आम्ही पक्षाशी एकनिष्ठ आहोत, असं खासदार अरविंद सावंत यांनी म्हटलेलं आहे। बीडच्या बातम्या रोखण्यासाठी पुढे सोडल्या जात आहेत असाही आरोप त्यांनी केला आहे। साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आदित्य साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ। नवीन कार्यालय मिळालं, त्याचं आम्ही उद्घाटन केलं, तेव्हाही सगळे खासदार होते। आताही हे 9च्या 9 खासदार हजर आहेत इथे। 9 आता संजय दिना आता येतील 2 मिनिटांमध्ये। आणि म्हणून आम्ही मुद्दाम सगळ्यांना एकत्र आणलं की ज्यांना कुणाला वाटतं त्यांनी अगदी व्यक्तिशः जरी बोललं तरीच राहिलं, आमची वज्रमुठ आहे, मजबूत, टायगर जिंदा आहे, तसे सगळे आहे तिकडे। आणि तिथं काही चढ उतार होऊ द्या, आम्ही सारे शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षासोबत आहोत। त्यामुळे ज्या कोणी बातम्या सोडतायत त्यांना हे समोर आता हे चित्र दिसतंय, त्यातनं तुम्ही आपण समजून। पालकमंत्र्यांचे वाद संपत नाहीत, मंत्र्यांवर गंभीर आरोप होत राहत आहेत। काल परवाकडे सुद्धा शेतकऱ्यांच्या तिथे अमरावतीमध्ये आंदोलन झालं, मंत्री गेले तेव्हा लोकांनी कापसाच्या कांड्या फेकल्या त्यांच्या गाडीवर, हे विसरू नका बरं का। तो सगळा असंतोष कुठे डायवर्ट करायचा, तर त्याचे हे प्रकरणच आहे। तर वळूया पुढील बातमीकडे। आका आणि त्यांच्या सहकाऱ्यांची नार्को टेस्ट करा अशी मागणी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केली आहे। अजूनही आकाच्या गँगचा माज संपलेला नाही, त्यामुळे अशोक मोहिते प्रकरणात कलम 326 ऐवजी 109 करावं असंही सुरेश धस यांनी म्हटलं आहे। मी आका आणि त्याचे सर्व सहकारी यांची नार्को टेस्ट करायची सांगितलेली आहे। दुसरं असं आहे की 2 महिने झालं तरी कृष्णा आंधळे अजून फरार आहे आणि अशोक मोहितेच्या प्रकरणामध्ये जे आरोपी होते ते कर्नाटकमध्ये पकडलेले आहेत आणि ते कृष्णा आंधळेचे मित्र आहेत। म्हणजे मी अजूनही म्हणतो की ह्या आका आणि त्यांच्या गँगचा माज संपलेला नाही। तर सामान्यांसाठी एक खुशखबर आहे, तुमचा EMI कमी होणार आहे। रिझर्व्ह बँकेनं आज रेपो दरांसंदर्भात मोठी घोषणा केली। पतधोरण समितीच्या बैठकीत रेपो दर 0.25% म्हणजेच 25 बेसिस पॉईंट्सनं कमी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। RBIचे नवे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली पतधोरण समितीची बैठक पार पडली। त्यात रेपो रेट कमी करण्याचा निर्णय घेतला गेला आहे। तब्बल 5 वर्षात पहिल्यांदाच RBI कडून व्याजदरामध्ये कपात करण्यात आलेली आहे। केंद्र सरकारनं यंदाच्या अर्थसंकल्पात 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्याची घोषणा केल्यानंतर आठवड्याभरातच RBIनं व्याजदर कपातीचा निर्णय जाहीर केलाय। त्यामुळे आगामी काळामध्ये गृह आणि वाहन कर्ज स्वस्त होण्याची शक्यता आहे। RBI कडून 25 बेसिस पॉइंटनं व्याजदरामध्ये कपात झालेली आहे। व्याजदर 6.50% वरून 6.25% आलेला आहे। 5 वर्षात पहिल्यांदाच RBI कडून व्याजदरामध्ये कपात झाली आहे। गृहकर्ज, वाहन कर्ज स्वस्त होणार आहे। 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त केल्यानंतर आता RBI कडून व्याजदरात कपात झालेली आहे। परीक्षेत कॉपी केल्यास आता फौजदारी गुन्हा दाखल होणार आहे। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं हा निर्णय घेतलाय। 10वी 12वीच्या परीक्षेत कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर थेट दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा
दाखल करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली. 1982च्या कॉपी विरुद्ध कायद्यानुसार विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. आणि आता पाहूयात इतरही महत्त्वाच्या बातम्या टॉप 50 मध्ये. पालघर इथं मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी नेहमीचीच समस्या झालेली आहे. काँक्रिटीकरणाच्या कामामुळे रोजच्या वाहतूक कोंडीनं वाहन चालक त्रस्त आहेत. मुंबईकडे जाणाऱ्या भागामध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत आणि मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचं याकडे सरास दुर्लक्ष होत आहे. कळंबोलीतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी म्हणून सरकारनं मोठा निर्णय घेतलेला आहे. आता इथं डबल डेकर इंटरचेंज तयार करण्यात येणार आहे आणि त्यामुळे वाहतूक कोंडी कमी प्रमाणात होणार आहे. यासाठी म्हणून 755 कोटी रुपये खर्च केले जातील. डबल डेकर इंटरचेंजमध्ये जमिनीवरील वाहतूक सुरू राहील आणि त्यावरून एक पूल असेल आणि त्यावर देखील एक पूल तयार करण्यात येणार आहे. कोकण द्रुतगती महामार्गाचं काम वेगानं सुरू होणार आहे आणि या महामार्गाचं काम 95% पूर्ण झालं आहे. या महामार्गामुळे मुंबईकरांना गोवा 6 तासांमध्ये गाठता येईल. त्यामुळे प्रवाशांचा वेळ जो आहे तो देखील वाचेल, तसंच अनेक गावं देखील गाठता येतील. कोकणातील आंगणेवाडी यात्रेसाठी कोकण रेल्वेकडून विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन 21-22 फेब्रुवारीला विशेष गाड्या चालवण्यात येणार आहे आणि या विशेष गाड्यांचं आरक्षण रविवारपासून खुलं होणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनानं दिलेली आहे. कोयना जलाशयामध्ये बुडीत बंधारे बांधण्याच्या कामाला 170 कोटी रुपयांची मान्यता मिळालेली आहे आणि या जलाशयामध्ये 25 बंधारे बांधण्यात येणार आहेत आणि या निर्णयामुळे या भागात पाण्याचं दुर्भिक्ष असणाऱ्या गावांना आणि शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल. गुजरातमधील सुरत येथील मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गावर 100 मीटर लांबीचा मेक इन इंडिया स्टील पूल उभारण्यात आलेला आहे. पश्चिम रेल्वे आणि डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या 4 मार्गिका असलेल्या ठिकाणी नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडनं हा पूल यशस्वीरित्या उभा केला आहे. रत्नागिरीमध्ये मुंबई गोवा महामार्गाच्या चौपटीकरणाच्या कामासाठी ठेकेदार कंपन्यांनी उत्खननाची रॉयल्टी थकवलेली आहे. जवळपास 4 कंपन्यांनी 9.5 कोटींची रॉयल्टी थकवली. तसंच प्रशासनानं त्यांना 31 मार्चपर्यंत रॉयल्टी भरण्यासंदर्भात नोटीस बजावली आहे. तर अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणाची सुनावणी ही सुरूच राहणार आहे, असा निर्णय मुंबई हायकोर्टानं दिला. अक्षय शिंदेच्या पालकांनी याचिका मागे घेण्याची विनंती केली होती आणि या वयात आम्हाला धावपळ शक्य नाही असं अक्षयच्या पालकांनी म्हटलं होतं. त्यावर कोर्टानं तुम्ही गैरहजर राहिलात तरी सुनावणी सुरूच राहील असा निर्णय दिलेला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 24 फेब्रुवारीला होणार आहे. याचिका मागे घेण्याची पालकांनी याचिका केली होती, परंतु ही मागणी आता फेटाळण्यात आलेली आहे. तुम्ही गैरहजर राहिलात तरी सुनावणी होणार असं देखील कोर्टानं यावेळेस म्हटलेलं आहे. अक्षय शिंदेच्या वडिलांनी या वयात आम्हाला कोर्टामध्ये येणं शक्य नाही असं कारण दिलं होतं, त्यामुळे ही सुनावणी रद्द करा, थांबवा असं म्हटलं होतं. ती मात्र याचिका फेटाळण्यात आली आहे. एक गोष्ट मी निश्चित तुम्हाला सांगू शकतो की पोलिसी न्याय आम्ही बर्दाश्त करणार नाही. आमच्या न्यायालयाचे अधिकार जर पोलीस वापरत असतील आणि स्वतः एन्काउंटरच्या नावाखाली न्यायाच्या नावाखाली जर ते लोकांना मारत असतील तर कदापि आम्ही आमच्या न्यायालयाच्या अधिकारावरती गदा येऊ देणार नाही. त्याच्यासाठी आम्ही प्राणपणाला लावू लढत राहू ही केस. पाहूया तर टॉप 50. नवी मुंबईमध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं मोठी कारवाई केलेली आहे आणि या कारवाईमध्ये तब्बल 200 कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त करण्यात आलं आहे. सुमारे 12 किलो उच्च प्रतीचं कोकेन आणि 5 किलो हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आलेला आहे. 4घांना एनसीबीनं या प्रकरणी अटक केली आहे. नवी मुंबईमधील पोद्दार शाळेमध्ये 9वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यानं शाळेतच आत्महत्या केली. शाळेच्या 5व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्यात आली. नीलकृष्णा किन्हीकर असं या मुलाचं नाव आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे.
धाराशिवच्या कळंब तालुक्यात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आणि या मयत व्यक्तीकडून चाकू आणि चोरीसाठी लागणारं साहित्य सापडलेलं आहे. चोरी करून दुचाकीनं पळ काढताना दुचाकीवरून पडून मृत्यू झाला असावा अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या मयत व्यक्तीचं वय 30 ते 35 वर्ष असून ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. गुजरातच्या बसमधून महाराष्ट्रात गुटखा तस्करी करणाऱ्यांना पोलिसांनी पकडलेलं आहे. गुटखा तस्करीसाठी गुजरात राज्याच्या बसचा वापर केला जात होता. बसची तपासणी करत 4,41,000चा गुटखा जप्त करण्यात आला आहे. देहरादूनमधील एका तरुणानं बंबल ॲपच्या सहाय्यानं एका इसमासोबत महिलेच्या आवाजामध्ये संवाद साधत प्रेमाचं नाटक केलं. 1.5 वर्षांपर्यंत प्रेमाचं नाटक करून या तरुणानं 33 लाखांना गंडवलेलं आहे. अखेर संशय आल्यामुळे त्यानं सायबर पोलिसात तक्रार केली. आरोपीला थेट देहरादूनमधून अटक करण्यात आली. कैलास चंद मीना असं या आरोपीचं नाव आहे. पुणे नाशिक महामार्गावर आळेफाटा बायपासला लक्झरी बस आणि कंटेनरमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात बसमधील 40 ते 50 प्रवासी जखमी झाले. जखमी प्रवाशांना उपचारांसाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. पुण्याकडे जात असलेल्या बसनं पुढे चाललेल्या कंटेनरला मागून धडक दिल्यामुळे हा अपघात झाला आहे. अभिनेता सोनू सूद विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलेला आहे. सोनू सूद 10 लाखांच्या फसवणुकीच्या खटल्यामध्ये वारंवार समन्स पाठवूनही कोर्टात साक्षीसाठी आलेला नाही. सोनू गैरहजर राहत असल्यामुळेच पंजाबमधील कोर्टानं अटक वॉरंट काढलाय. आता या प्रकरणाची सुनावणी 10 फेब्रुवारी रोजी होणार आहे. राज्यभरात उन्हाच्या झळा वाढलेल्या आहेत. गुरुवारी चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपूर इथं सर्वाधिक 37.2 अंश सेल्सिअसची नोंद झालेली आहे. राज्यातील कमाल तापमान सरासरी 33 ते 35 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलं आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासूनच राज्यात उन्हाच्या झळा वाढू लागलेल्या आहेत. पुण्यामध्ये जीबीएसमुळे 63 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. राज्यामध्ये आतापर्यंत जीबीएसमुळे 6 जणांचा मृत्यू झालेला आहे. दरम्यान पुण्यात जीबीएसच्या रुग्णांची संख्या ही 173 वर पोहोचली आहे. 55 रुग्णांवर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. यातील 21 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. पुण्यापाठोपाठ राज्याच्या इतर भागात देखील जीबीएसचा दुर्मिळ आजाराचे रुग्ण सापडण्याचे प्रकार सुरूच आहेत. जीबीएस आजारानं खानदेशात शिरकाव केलाय. 2 रुग्णांचे अहवाल तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. यातून एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सध्या जिल्ह्यामध्ये एक 11 वर्षीय मुलगी पॉझिटिव्ह आहे. लाडकी बहीण योजनेच्या निकषात न बसणाऱ्या अपात्र बहिणींची आता घरोघरी जाऊन चौकशी होणार आहे. ज्या लाडक्या बहिणींच्या घरी 4 चाकी आहे त्या बहिणींना योजनेमधून अपात्र ठरवण्यात येणार आहे. आजपासून लाडक्या बहिणींच्या घरी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका जाऊन या योजनेच्या निकषात बसणाऱ्या बहिणींची पडताळणी करणार आहेत. 8 दिवसात पडताळणी पूर्ण करून अहवाल पाठवावा असे आदेश महिला आणि बालविकास विभागानं दिलेले आहेत. एकूण लाभार्थी महिलांची संख्या आहे 2,59,00,000 रुपये. दरमहा लाभाची रक्कम आहे 1,500 रुपये. दरमहा लागणारा निधी हा 3,885 कोटी रुपये. 4 चाकी वाहनधारक 10 लाख आहेत अंदाजे. महिलेचं वय 18 ते 65 वर्षांच्या दरम्यान असावं हा या योजनेचा नवा निकष आहे. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांच्या आत असावं. कुटुंबातील कुठलाही सदस्य सरकारी नोकरीत नसावा तसंच प्राप्तिकर भरणारा नसावा. संजय गांधी निराधार योजनेसारख्या अन्य योजनेचा लाभ महिलांनी घेतलेला नसावा. कुटुंबाच्या नावावर 4 चाकी वाहन असल्यास अपात्र ठरणार आहे. तर लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची संख्या ही महिन्याभरामध्ये 5 लाखांनी कमी झालेली आहे. डिसेंबरमध्ये 2,46,00,000 लाभार्थ्यांना 1,500 रुपयांचा लाभ मिळत होता. मात्र जानेवारीमध्ये ही संख्या 2,41,40,00,000 आलेली आहे. राज्य सरकारनं या योजनेतील लाभार्थ्यांची यादी तयार करून खर्चात कपात करण्याची योजना आखलेली आहे. कोल्हापुरात कागल MIDC मध्ये एका ऑइल कंपनीला मोठी आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे कंपनीतील स्क्रॅप मटेरियल जळून खाक झालाय. तसंच अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी जाऊन तत्काळ आग विझवली. त्यामुळे मोठी दुर्घटना सुदैवानं टळली.
नवी मुंबईमध्ये रबाळे उड्डाण पुलावरून डंपर थेट खालील रस्त्यावर पडलेला आहे. डंपर चालकाचं वेगावरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला. यामध्ये 2 जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे. मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासामध्ये आग लागली होती. रूम नंबर 313 मध्ये पहाटे 5च्या दरम्यान शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली. या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे. आगीवर वेळीच नियंत्रण मिळवल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. पुण्यातील बोबदेव घाटात कंटेनर आणि पीएमपी बसची जोरदार धडक झाली. कंटेनरचा ताबा सुटल्यामुळे हा अपघात झाला. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र 2 जण गंभीर जखमी झाले. भारतानं इंग्लंड विरुद्धचा पहिला सामना 4 विकेट्सनं जिंकलेला आहे. नागपूरमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यामध्ये इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि 47.4 षटकांमध्ये 248 धावा केल्या. प्रत्युत्तरामध्ये भारतानं 38.4 षटकात 6 गडी गमावून 251 धावा केल्या आणि सामना जिंकला. तिनं बॉलिवूड इंडस्ट्री गाजवली. लाखो चाहत्यांचं प्रेम मिळवलं. ती मिस इंडिया झाली आणि राष्ट्रपती पुरस्कारही मिळाला. मात्र तिनं आता सिने इंडस्ट्री सोडून संन्यास घेण्याचा निर्णय घेतलाय. अशी कोण आहे ही अभिनेत्री? तिला साध्वी बनायचंय? पाहूयात हा एक रिपोर्ट. मिस इंडिया घेणार संन्यास. सनातन धर्माच्या प्रसारासाठी बनली श्रीलक्ष्मी. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? अभिनेत्री, मिस इंडिया, मिस वर्ल्ड टुरिझम, राष्ट्रपती पुरस्कार विजेती आणि आता साध्वी. ही अभिनेत्री आहे इशिका तनेजा. वय वर्ष फक्त 30. मात्र अभिनय क्षेत्रात यशाच्या शिखरावर असताना तनेजानं ग्लॅमरस दुनिया सोडून आता अध्यात्माचा मार्ग पत्करलाय. इशिकानं कुंभमेळाव्यात संन्यास घेऊन साध्वी झाल्याचा दावा करण्यात आलाय. मात्र खरंच अभिनय सोडून इशिका तनेजा साध्वी झालीये का? तिनं अचानक अभिनय क्षेत्र सोडून संन्यास का घेतलाय? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे आम्ही याची पडताळणी सुरू केली. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूया. अभिनेत्री मिस इंडिया इशिका तनेजा महाकुंभात साध्वी बनलीये. तिनं अभिनय क्षेत्र सोडून धर्माचा प्रसार सुरू केलाय. अभिनेत्री तनेजा खरंच साध्वी झालीये का याची माहिती मिळवण्यासाठी आमच्या टीमनं पडताळणी सुरू केली. आमच्या टीमनं तनेजाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ती काय म्हणाली पाहूया. साध्वी बनना बहुत बड़ा कमिटमेंट है एंड नॉट जस्ट इन द सेंस ऑफ मैरिज और किड्स. उसमें बहुत ज़्यादा चीज़ें हैं और क्या मैं अभी उतना बड़ा कमिटमेंट कर सकूं, ये बहुत ही बड़ा प्रॉमिस है अपने आप से और हायर कॉन्शियसनेस से. तो मुझे लगता है कि जब तक मैं अपने आप को उसमें काबिल ना समझूं, मुझे वो प्रॉमिस करना नहीं चाहिए. चाहत है पर अभी वो कमिटमेंट नहीं है. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. अभिनेत्री इशिका तनेजा साध्वी बनलेली नाही. सनातन धर्माच्या प्रसारासाठी तिनं गुरुदक्षिणा घेतलीये. इशिका श्रीलक्ष्मी बनून सनातन धर्माचा प्रसार करतीये. द्वारका शारदा पीठाचे शंकराचार्य सदानंद सरस्वतींकडून तिनं गुरुदीक्षा घेतलीये. गुरु मिळाल्यानं जीवनाला दिशा मिळते असं तिचं म्हणणं आहे. सनातन धर्माचा मी प्रचार करत असेल तर अडचण काय असा सवालही तिनं उपस्थित केलाय. तसंच चित्रपट निर्मितीची संधी मिळाली तर मी ते नक्की करेन, पण त्यातही सनातनचाच प्रचार करेन असंही तनेजा म्हणाली आहे. त्यामुळे आमच्या पडताळणीत इशिका तनेजा ही साध्वी झाल्याचा दावा असत्य ठरलाय. फक्त सनातन धर्माचा प्रसार करण्यासाठी गुरुदक्षिणा घेतल्याचं समोर आलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.